पुण्यातील स्वारगेट चौकातील उड्डाणपूल सुरक्षित असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलाय। या पुलाचा पिलर एका बाजूला तर पुलाचा स्लॅब दुसऱ्या बाजूला झाल्याने हा पूल धोकादायक असल्याची शंका पुणेकर व्यक्त करतात। याबाबतचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक दिवस गाजत आहे। अखेर रस्ते विकास महामंडळातर्फे उड्डाणपुलाच्या कामाचं सादरीकरण महापालिकेत करण्यात आलंय। यावेळी हा उड्डाणपूल पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला। उड्डाणपुलाचा स्लॅब आणि पिलर यांची रचना जाणीवपूर्वक अशा पद्धतीने करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। मात्र त्यावर या बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांचं समाधान झालं नाही। त्यामुळे पुन्हा एकदा सादरीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। माझा स्पष्ट आरोप आहे आणि ह्या जी चौकशी झाल्यानंतर कळल की हे संपूर्ण पूलच चुकलेलं आहे आणि ह्याची आम्हाला खात्री पटत चालली आहे। आजच्या बैठकीमध्ये आम्ही एकच प्रश्न विचारला की पूल सुरू करायच्या अगोदर तुम्ही नकाशा मान्य केला का, आणि जर तो केला असेल सही शिक्क्याचा तो सादर करा। तो ना MSRDCला सादर करता आला ना PMCला सादर करता आला। ते म्हणतात MSRDC त्याची जबाबदारी घेईल, महानगरपालिकेची जबाबदारी आहे ती। आपण पैसे दिलेत, आपल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। उद्या जर एखाद्या पुणेकराचा जीव गेला तर काय MSRDCच्या अधिकाऱ्यांना धरणार का? ते आपण सगळं जे डिझाईन पूर्ण झाल्यावर कंप्लीशन ड्रॉइंग त्यांना देतो। कंप्लीशन ड्रॉइंग दिल्यानंतर त्याचं रेकॉर्ड ड्रॉइंग सगळे तयार असतात, सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी सगळं त्यांना देतो। त्याच्यात विशिष्ट काय असेल ते पण त्यांचा राईटअप देतो की आपण येथे हे असं असं करणं गरजेचं आहे, ह्या जॉईंट्सला अशी अशी प्रोव्हिजन केली आहे, तिला फ्रिक्वेंट किती तपासणी केली पाहिजे, हे नवीन कन्सेप्टचे काही डिझाईन्स असेल तर ते सांगितलं जाते आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ते मेंटेन करण्याचं आहे भविष्यात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।